बाजारपेठा नियंत्रणमुक्त केल्याने शेतकरी आपला माल मुंबईत घेऊन येत आहेत। शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता यावा याकरता सरकारने नवी यंत्रणा उभी केली। मुंबईत ग्राहकांना स्वस्त भाजीपाला मिळावा याकरता मुंबईच्या डायरेक्ट मार्केटिंग कंपनीमार्फत शेतमाल आणण्याची व्यवस्था करण्यात आली। या केंद्रावरती थेट शेतकरी आपला माल ग्राहकांना विकू शकतील। त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना लुटणारी साखळी गळून पडणार। फार्मर प्रोड्युसर्स कंपनीच्या माध्यमातून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आज आहार संस्थेची देखील नाशिकच्या उत्पादकांशी बोलणी सुरू आहेत। उत्पादक थेट या संस्थेमार्फत माल हॉटेल्सपर्यंत पोहोचवणार आहेत। त्यामुळे आता हा प्रयोग यशस्वी झाला तर व्यापाऱ्यांना मोठा धडका बसणार आहे। मात्र थेट विक्रीची प्रक्रिया सुरळीत झाली नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं। रस्त्याने येताना टोलवाल्यांनी दादागिरी केली। पेपर ते म्हणले जे आर आल्याशिवाय आम्ही टोल बंद करू शकत नाही। नारायणगावहून गाडी भरून इथं आणली दादरला, तर आम्हाला टोलचे जवळजवळ 500 रुपये झाले आणि तिथं टोल उलट म्हणले संरक्षण आहे, आमच्या तिथं उलट धमकी देतात। निर्णय हा योग्य आहे, चांगला आहे, पण ती अंमलबजावणी नाही होत। तिकडे सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय। त्याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। शेतकऱ्यांना थेट बाजारपेठांमध्ये जाऊन आपला माल विकता यावा यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे अडतामुक्त बाजारपेठ करण्याचा। काही व्यापारी आहेत ते कालपासून की अडतामुक्त किंवा शेतकऱ्यांना थेट माल त्यांचा बाजारपेठेत विकता यावा। एक व्यापारी म्हणून तुमचा या निर्णयाला विरोध आहे, तुम्ही संप पुकारलेला आहे, तुमचं काय म्हणणं आहे? व्यापारी म्हणजे आम्ही शेतकऱ्यांचा कणा आहोत की जेणेकरून शेतकऱ्याचा जर माल आमच्याकडे आला तर आम्ही त्यांना चांगला बाजारभाव देऊन त्यांच्या पैशाची हमी आम्ही घेतलेली असते आणि जेणेकरून त्यांचा माल जरी कमी भावात जरी कपला तरी आम्ही पैसे घालून त्यांचं असणारं कुठं नुकसान होऊ नये या पद्धतीचा आमचा कारोबार चालतो। आज व्यापारी हा शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने असणारा एक कणा आहे की जेणेकरून त्यांचं जे पैसे जे काही व्यवहार आहे। म्हणणं आहे की व्यापारी हा शेतकऱ्याचा कणा आहे। मला सांगा, आता भाज्या महागलेल्या आहेत, व्यापाऱ्यांनी संप सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या भाज्या महागलेल्या आहेत यामागे काही लॉबी किंवा काय असण्याची शक्यता आहे? अशी काही लॉबी वगैरे कोणची नाहीये। या मार्केटला लॉबी नाही आहे, काय कोणत्या प्रकारचा ह्या वैयक्तिक सरकारने लादला व्यापाऱ्यावरती अन्याय आहे। व्यापाऱ्यावरती शेतकरी व्यापारी गुन्हेगोडीने व्यापार चालला होता, पण एक कुठेतरी राजकारणात मूर्त आहे असं आमचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये। तर व्यापारी आणि शेतकरी गुण्यागोविंदांनी नांदत होते, मात्र याच्यामध्ये राजकारण केलं जातोय असा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची विक्री केली। व्यापाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्याकरता शेट्टी स्वतः भाजीपाला विक्रीत सहभागी झाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित होते। व्यापाऱ्यांचं भांडण सरकारशी आहे, त्यामुळे त्यांनी शेतकरी आणि ग्राहकांना वेठीला धरू नये असं आवाहन यावेळी शेट्टींनी केलं। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांमुळे शेतमालाची आवक वाढली असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। पुणे मार्केट यार्डमध्ये बंदच्या तिसऱ्या दिवशी 400 गाड्या भाजीपाल्याची आवक झाली आहे। हा प्रश्न शासनाचा आणि व्यापाऱ्यांचा आहे। त्या संदर्भात त्यांनी शासनाबरोबर चर्चा करावी आणि शासनाकडे त्यांचे काहीतरी तक्रार असेल, शासनाच्या भूमिकेबद्दल त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी शासनाला वेठीस धरावं, जनतेला आणि शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असं आम्हाला वाटतं। राज्यामधल्या फळबागधारक शेतकऱ्यांकरता एक आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान फळबाग विमा योजनेचा लाभ घेण्याकरता अर्ज करण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली। ही मुदत काल 12 जुलैला संपली होती। फळबाग विमा योजनेकरता रिलायन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना अर्जाचं वितरण करण्यात येत होतं, मात्र यात दिरंगाई झाल्यानं अनेक शेतकऱ्यांना विमा योजनेकरता अर्ज करता आला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांवरती पंतप्रधान फळबाग विमा योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली होती। या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा केली आणि पंतप्रधान फळबाग विमा योजनेकरता अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 दिवसांनी वाढवून घेतली। राधामोहन सिंगांशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी फोनवर माझं बोलणं झालं, त्यांना मी सर्व परिस्थिती सांगितली आणि 15 दिवसाची मुदत या फळबाग योजनेसाठी त्यांनी वाढवून दिली पाहिजे। त्या इन्शुरन्स कंपनीशी चर्चा करून अशा प्रकारे मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं की निश्चितपणानं उन्होंने ऐसा बोला कि मैं मेरे सेक्रेटरी से अभी बात करता हूँ और फुनकर जी ये मुदत निश्चित रूप से अपन बढ़ा देंगे। येत्या 24 तासात कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला। त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। गेल्या 3 दिवसांपासून राज्यभरात समाधानकारक पाऊस झालाय, पण आता पावसाने विश्रांती घेतली नाही तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे।
तर आता एकूण राज्यामधली पावसाची परिस्थिती तशी समाधानकारक आहे, मात्र अधिकचा पाऊस झाला तर तो अतिरिक्त होईल, परिस्थिती हाताबाहेर नक्कीच जाणार आहे. एकूण राज्यभरामध्ये सध्या शेतकरी बंधूंनो काय वातावरण आहे आपण जाणून घेण्याकरता जाणार आहोत. माझ्याबरोबर माझे सहकारी नितीन पाटणकर आहेत पुण्यामधून, माझ्याबरोबर औरंगाबादहून विशाल करोळ आहेत, ते मराठवाड्याचा अपडेट आपल्याला देणार आहेत. नागपूरहून अखिलेश हाळवे आहेत. अखिलेश हाळवे यांच्याकडून आपण विदर्भातली एकूण काय परिस्थिती आहे ती जाणून घेणार आहोत. तर मुकुल कुलकर्णी आहेत उत्तर महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल माहिती देण्याकरता, आणि आपण सर्वप्रथम जाऊयात ते विदर्भामध्ये. अखिलेश, विदर्भात एक भंडारा जिल्हा वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस झालेला आहे, जोरदार पाऊस झाला आहे, सबंध विदर्भाला पावसानं झोडपलेलं आहे. आता आणखी अधिकचा पाऊस झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते का? खरं अजित, आणि गेल्या सातत्याने खरं तर पूर्ण जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली. आज आहे तो उद्या आता करत करत महिन्याच्या शेवटी पाऊस आला. पण त्यानंतर जेव्हा सातत्याने जेव्हा पावसाला सुरुवात झाली त्यानंतर सातत्याने पाऊस पडला. इतका पाऊस काही भागांमध्ये पडला की गडचिरोली, चंद्रपूर भागामध्ये नद्यांना पूर आले, अनेक गावं तिथे पाण्याखाली तुंबले होते. आणि एकूण सध्या परिस्थितीत काही प्रमाणात चिंताजनक नक्कीच आहे. पण हे खरं की ज्याप्रमाणे पाऊस उशिरा आला त्यानंतर पेरण्यांना सुरुवात झाली आहे, त्यामुळे कुठेतरी समाधान देखील शेतकऱ्यांना आहे. कारण या मान्सून उशीर आला त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला होता. आणि आता जर का विचार केला तर पूर्व विदर्भ सुमारे 80% पेरण्या झाल्या आहेत आणि पश्चिम विदर्भात जवळपास 50% पेरण्या झाल्या आहेत. तर पेरण्यांना सुरुवात झाली आहे आणि कुठेतरी समाधान शेतकऱ्यांच्या माध्यमाने व्यक्त केलं जात आहे. आणि गेले 3-4 दिवस सातत्याने पाऊस होता. आज काही प्रमाणात पाऊस कमी आहे, आज सूर्य देखील बाहेर आला आहे. आणि त्यामुळे हे उघडीप अतिशय आवश्यक होती, कारण सातत्याने पाऊस जर का पडला तर पाण्याखाली जर का पीक आलं तर ते देखील नुकसानदेह होऊ शकतं पिकांकरता. त्यामुळे अशा प्रकारचा सूर्य देखील मधनं यावा, पावसाने मध्ये विश्रांती घ्यावी अशी देखील अपेक्षा आहे. पण एकूण जर का आपण पेरणीचा विचार केला अजित, तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर का आपण नागपूर विभागाचा विचार केला तर या भागात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. जवळपास 1.5 लाख हेक्टर कापसाचा पेरा झाला आहे. आणि त्याखाला सोयाबीन जवळ 50,000 हेक्टरपेक्षा जास्त सोयाबीनचा पेरा आहे. आणि त्याच्या अगदी उलट अमरावती विभागात आहे जिथे सोयाबीनचा पेरा जास्त आहे, कापसाचा कमी आहे. पण एकूणच दोन्ही विभागाचा, पश्चिम आणि अमरावती नागपूर विभागाचा विचार केला, पुणे विदर्भाचा विचार केला तर पेरण्याला सुरुवात झाली आहे. पाऊस समाधानकारक आहे. 90% पाऊस या दोन्ही विभागांमध्ये पडला आहे, पुणे विदर्भात पडला आहे. त्यामुळे पाऊस समाधानकारक आहे. आता मधनं पाऊस जरी येत असला तरी मधनं पावसाने विश्रांती घ्यावी, जेणेकरून पेरणीच्या पूर्ण प्रक्रियेला जास्ती सुकर होईल, पूर्ण प्रक्रिया होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. अजित, खरं आहे अखिलेश. आपण आता जाऊयात मराठवाड्यामध्ये. औरंगाबादला विशाल करोळे आपल्या संपर्कात आहेत. विशाल, औरंगाबाद शहर आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस होतोय. नाशिक नगरला झालेल्या पावसामुळे जायकवाडीतही पाणी हळूहळू जमा होत आहे, पण तितकीशी समाधानकारक परिस्थिती मराठवाड्यात अजूनही नाही आहे. अनेक तालुके आजही पावसाच्या शिवाय फार थोडा पाऊस झालेला आहे. एकूण मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे, पेरण्या कितपत झाल्या आहेत, काय सांगा? अजित, खरं तर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसानं दांडी मारली होती, त्यामुळे गेल्या 2 वर्षांसारखं हे वर्षसुद्धा दुष्काळात जाईल का अशी भीती वाटायला लागली होती. मात्र जुलै महिन्याची सुरुवात त्यात समाधानी झाली असं आपल्याला म्हणता येईल. आतापर्यंतच्या सरासरीचा विचार करता 111% इतका पाऊस झाला. गेली 3 ते 4 दिवस तर मराठवाड्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला आणि निश्चितपणे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी समाधानकारक होता असं आपल्याला म्हणता येईल. मराठवाड्यात एकूण पेरणीयोग्य क्षेत्र 45 लाख हेक्टर आहे आणि त्यापैकी जवळपास 90% क्षेत्रावर आता पेरणी झाली आहे. सर्वात जास्त दुष्काळात होरपळला होता तो लातूर जिल्हा. त्या लातूर जिल्ह्यात सुद्धा आता 2.5 लाख हेक्टरवर तूर डाळीची पेरणी झाली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता सध्या तरी पेरणी चांगली झाली आहे, पाऊस चांगला झाला म्हणून बळीराजा खुश आहे. मात्र मराठवाड्याचंही दुर्दैव असं की सुरुवातीला पाऊस येतो आणि नंतर पाऊस दांडी मारतो. त्यामुळे यावर्षी हा पावसानं सातत्य कायम ठेवावं आणि चांगला पाऊस आला तर गेल्या 2-3 वर्षाचा दुष्काळ हटेल आणि मराठवाड्याला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आणि मराठवाड्यातली परिस्थिती जाणून घेतली आपण. जाऊयात पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला. माझे सहकारी नितीन पाटणकर आपल्या संपर्कात आहेत. नितीन, काय नेमकी परिस्थिती आहे, किती टक्के पेरण्या झाल्यात, पावसाची परिस्थिती आता पुणे विभागात काय आहे? अजित, आपण पुण्याच्या आधी राज्याची जर स्थिती पाहिली तर राज्यात 89 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. सरासरीच्या साधारणतः 64% हे एवढं प्रमाण आहे. आता पावसाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिना झालेला आहे, जुलै अर्ध्यावर आलेला आहे. ही परिस्थिती पाहिली तर 100% पेरण्या पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र 64% झालेल्या आहेत. मात्र गतवर्षीची तुलना केली किंवा मागील 2-3 वर्षाची तुलना केली तर ही स्थिती समाधानकारक म्हणावं लागेल, कारण यावर्षी शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं नाही आहे आणि पाऊस उशिरा
येतोय हे पाहून शेतकऱ्यांनी उशिरा पेरण्या केल्या होत्या आणि आता जो पाऊस झालाय तो समाधानकारक आहे. त्यामुळे ही पीक किंवा हे पेरण्या वायाला जाणार नाही हे संकट शेतकऱ्यांवरती यावेळेस दिसत नाही. पुण्याचा जर विचार केला तर पुणे आणि कोल्हापूर हे दोन विभाग येतात. या दोन विभागांमध्ये साधारणतः 15 लाख हेक्टर एवढं क्षेत्र खरीप पिकांखाली आहे. राज्याच्या इतर भागांचा जर विचार केला, अमरावती असेल, नागपूर असेल, लातूर असेल किंवा नाशिक असेल, त्यांच्या तुलनेत खूप कमी क्षेत्र खरीप पिकांखालील या दोन विभागांमध्ये आहे. आणि पुण्यामध्ये साधारणतः 53% आणि कोल्हापूरमध्ये साधारणतः 70% क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झालेली आहे. या दोन विभागांमध्ये रब्बीचं क्षेत्र जास्त असतं इतर राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत. आणि या दोन विभागात ऊसाचं मोठं क्षेत्र आहे अजित. मात्र दुष्काळाचा किंवा सलग 2-3 वर्ष जो पाऊस कमी झाला त्याचा या विभागातील ऊस पिकाला खूप मोठा फटका बसलेला आहे. आणि या दोन्ही विभागात मिळून साधारणतः 25 ते 30% एवढीच ऊसाची लागवड चालू वर्षी झालेली आहे. त्यामुळे हा पावसाचा 2-3 वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा वगळला तर पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात आणखीनही पावसाची आवश्यकता आहे. अजित. नितीन, खूप खूप धन्यवाद या माहितीकरता. आपले नागपूरहून अखिलेश हाळवे माझे सहकारी आपल्या संपर्कात होते. अखिलेश, विदर्भातल्या सद्यस्थितीबद्दल आपण चर्चा केली. आपले आभार. आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत उत्तर महाराष्ट्रात. मुकुल कुलकर्णी माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परतो. मुकुल कुलकर्णी माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत आणि उत्तर महाराष्ट्रामधल्या पेरण्यांची परिस्थिती, पाऊस नेमका काय म्हणतोय आपण जाऊयात मुकुल यांच्याकडे. मुकुल, नेमकी काय परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्रात? अजित, जून महिना संपूर्णतः पावसाने ओढ दिली होती. मात्र 1 जुलै जसा उजाडला तसा नाशिकचे जे बळीराजा आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं समाधानाचं वातावरण घेऊन आला होता. आणि आज जिल्ह्याचं म्हणा किंवा विभागाचं जर एकूण चित्र बघितलं तर समाधान, उत्साह, आनंद असं संमिश्र वातावरण शेतकऱ्यांमध्ये आहे. नाशिक विभागामध्ये जवळपास 22,55,000 हेक्टर क्षेत्र हे संपूर्णतः खरीपाच्या लागवडीखाली येतं. त्यापैकी आत्तापर्यंत 9,9 लाख हेक्टरपर्यंत खरीपाची लागवड झालेली आहे. म्हणजे एकंदरीत 43 ते 44% खरीपाच्या लागवडीखाली पूर्णतः क्षेत्र आलेलं आहे. विभागाचा एकूण विचार केला तर जळगाव जिल्हा सर्वात आघाडीवर आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः 63.11 म्हणजे जवळपास 64% पेरण्या झालेल्या आहेत. 8,55,000 पैकी साधारणतः 5,34,000 हेक्टर क्षेत्रापर्यंत पेरण्या झालेल्या आहेत. त्या खालोखाल नंबर लागतो तो धुळे जिल्ह्याचा. धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 54% खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा क्रमांक लागतो. नंदुरबारमध्ये साधारणतः 26.5% पेरण्या आत्तापर्यंत झालेल्या आहे. आणि सरते शेवटी नाशिक जिल्ह्याचा नंबर लागतो. नाशिक जिल्ह्यामध्ये 20 ते 25% या दरम्यान पेरण्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. त्यातही आपण बघतो की नाशिक जिल्ह्याचा एकूण जर भौगोलिक रचना बघितली तर भाताच्या लागवडीखाली, खरीपाच्या भाताच्या लागवडीखाली साधारणतः 60 ते 70% क्षेत्र येतं. मात्र दुर्दैव आहे, भाताची लागवड अद्यापर्यंत नीट झाली नव्हती. आता काल परवाला जो चांगला पाऊस झालेला आहे जिल्ह्यामध्ये त्यानंतर भाताच्या लागवडीला सुरुवात झालेली आहे. आणि साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये हे क्षेत्र 25% साधारणतः 30 ते 40% जाईल असा एकंदरीत अंदाज व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर सोयाबीन असेल, भुईमूग असेल यांची लागवड आता झपाट्याने होते आहे. कापूस, तूर डाळ, उडीद डाळ यांची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. साधारणतः 50 ते 60% इथपर्यंत लागवड. खरंय मुकुल. आणि बळीराजा जर पेरता झाला तर आपण सगळेच जगतो. गेल्या 2-3 वर्ष त्रासात होता बळीराजा. मात्र समाधानाची बातमी आपण आता दिली आहे. हे समाधान असंच टिको आणि भरपूर धनधान्य बळीराजाच्या घरात येऊ, सुखसमृद्धी नांदो, अशा शुभेच्छा आपण बळीराजाला देऊया. धन्यवाद. पीक पाणीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.